पेट्रोल साठा मराठवाड्यामध्ये संपलेला आहे अशा प्रकारच्या अफवांना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पेव फुटलेला आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर साठा संपल्याच्या अफवा सगळीकडे पसरलेल्या आहेत। त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावलेल्या आहेत। या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन इकडे करण्यात येते। तर अमेरिका, इस्रायल, इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे भारतातला पेट्रोल साठा लवकरच संपणार आणि संपत चाललेला आहे, पेट्रोल महागतंय अशा प्रकारच्या सगळ्या अफवा सोशल मीडियावर पसरलेल्या आहेत। तर राज्यातल्या पेट्रोल पंपांवर सध्या तुफान गर्दी पाहायला मिळते। रात्रंदिवस नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। नांदेडमध्ये दुपारपर्यंत पेट्रोल पंपावर नियमित सारखे दिसणारं हे साधारण दृश्य होतं। मात्र संध्याकाळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी अचानकच प्रचंड गर्दी केली। तर तिकडे हिंगोलीमध्ये वसमत आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या पेट्रोल पंपांवर सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। एकतर धुळवड काळ होती, काही पेट्रोल पंप सकाळपासूनच बंद होते, तर जे पेट्रोल पंप सुरू होते त्यावर संध्याकाळी मात्र तुफान गर्दी उसळली। वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या होत्या, तर पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे अनेकांनी आपल्या गाड्यांचे टँक फुल करून घेतलेत। आखाती देशातल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे पेट्रोलचे भाव वाढणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरलेल्या आहेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे। दरम्यान पेट्रोल पंप बंद होणार नाही, मोठा साठा उपलब्ध आहे अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली आहे। नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल संपवाच्या या अफवा पसरलेल्या आहेत। त्यामुळे इथून पुढे पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं नागरिकांनी विविध पेट्रोल पंपांवर अशा प्रकारे लांबच्या लांब रांगा लावलेल्या होत्या। काल दिवसभर धुळवडीच्या आनंदामध्ये सगळेजण होते, मात्र संध्याकाळी पेट्रोल पंपांवर अशा प्रकारे नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपांवर प्रचंड गोंधळाची स्थिती सुद्धा निर्माण झाली। दोन देशाची युद्ध चालू असताना नागरिकांमध्ये अशी अफवा पसरण्यात आलेली आहे की पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोल मिळणार नाही। या अफवेमुळे शहरातील ग्रामीण भागातील जनता रिकामी कॅन, डबे, जे जार, छोट्या बॉटल, गाड्या घेऊन अफाट 3 तासापासून गर्दी आहे। जेव्हा पंपावर आलो, इथं आल्याबरोबर आम्हाला असं वाटलं की हे काय चालू आहे। ते बघून आम्ही पहिले पेट्रोलचं टँक फुल करण्यासाठी इथं पोहोचलो पंपावर। प्रत्येक ज्या त्या पेट्रोल पंपावर पाहता तर कुठं कुठं क्लोज झालेले आहेत पंप आणि कुठं कुठं पाहू लागले तर भरपूर गर्दी जाणवत आहे। इराणनं पेट्रोल बंद केलं अशी न्यूज उडाली, त्याच्यामुळं थोडं गर्दी जास्त वाढली। आखाती देशातलं जे युद्ध भडकलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर काही रील्स व्हायरल झालेल्या आहेत आणि त्या रील्समध्ये असं लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आखाती देशामधलं युद्ध झाल्यानंतर काय होऊ शकते, तर भारतातलं पेट्रोल आणि डिझेल संपवू शकते। तसेच पेट्रोलचे जे डिझेल भाव आहेत ते 250 रुपयापर्यंत लिटरपर्यंत जातील अशा प्रकारची एक अफवा सामान्य नागरिकांमध्ये पाहावयास मिळत आहे। त्यामुळं आज नांदेड शहरामध्ये दिवसभर कोणत्याही पेट्रोल पंपावर रश नव्हती, पण संध्याकाळी 6च्या नंतर अचानक जेव्हा पेट्रोल पंपावर रश वाढली, नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल करडेले त्यांना भ्रमणध्वनी देऊन माहिती दिली की आपण जिल्हा माहिती केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आपण नागरिकांना आवाहन करा। आणि आपल्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की पेट्रोल आणि डिझेल हे काही संपणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढणार नाही। काय नेमकी सगळी परिस्थिती होती नांदेडमधून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्याबरोबर जोडले जातात। सतीश, आपण पाहिलं एकंदरीतच काल पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणामध्ये रांगा होत्या, काय नेमकं चित्र तुम्हाला दिसलं? अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे या युद्धाचा परिणाम जगभरात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे। याच संदर्भाने काल नांदेड जिल्ह्यात अफवा पसरल्या। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्येही क्रूड ऑइलचा पुरवठा अर्थातच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि देशातील पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर हे गगनाला भिडणार आहेत अशा अफवा काही सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास नांदेड शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। काही सोशल मीडियावरून आणि विशेषतः व्हॉट्सअप ग्रुपवर ह्या अफवा पसरल्या होत्या। काल धुळवडीमुळे नांदेड शहरातील काही पेट्रोल पंप बंद होते, तर जे पेट्रोल पंप सुरू होते त्या पेट्रोल पंपांवर सायंकाळ नंतर प्रचंड गर्दी झाली।
आखाती देशांमधून ज्या समुद्रमार्गे जगभरात क्रूड ऑइलचा पुरवठा होतो तो समुद्रमार्ग इराण बंद करणार आहे अशा काही बातम्या दिवसांपासून प्रसारित होत होत्या आणि त्यामुळेच या अफवांना अधिक बळ मिळालं आणि सायंकाळनंतर नांदेड शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासून मात्र नांदेड शहरातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू आहेत. ठीक आहे सतीश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू. सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी नांदेडमधून आपल्याबरोबर होते.